टाकलाय. भडवल B+. कर्जत तालुक्यातील हा एक संघ, खरं तर कर्जत मधील एक संघ आणि त्यांच्या विरोधात वांगणी मधील अगदी हाकेच्या अंतरावरती असलेलं गाव. एक लक्षात असू द्या, सर्व संघ 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, जास्तीचा वेळ घेऊ नका, अतिरिक्त वेळ घेऊ नका, कारण हा जो अगोदरचा सामना झाला 7:09 दुसरी इनिंग चालू झाली, ती 7 जवळजवळ 50 ते 53 मिनिटांपर्यंत हा सामना चालला. 45 मिनिटं, 45हून अधिक मिनिटं मात्र घेतली. लक्षात असू द्या. पहिला चेंडू सचिन केवणे, पहिलाच बॉल अगदी समोर खेचलाय, लॉंग ऑनला फिल्डर, फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद समीर. खर तर रामचंद्र राऊत साहेब यांचं आगमन झाले. मी विजयजी मराठे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण रामचंद्र राऊत यांचा शुभ सन्मान करा. या मंचावरती आपण शुभ सन्मान करायचा. ऑडिओ कॉमेंट्री बॉक्स. पहिल्याच बॉलवरती सचिन केवनेने मात्र विकेट घेतले. लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता समीरचा. भडवल B+. हा एक असा संघ आहे की ज्या संघामध्ये सर्व नवोदित खेळाडू आहेत. समीर आणि त्याच्या साथीला राकेश. राकेशकडे एक्सपिरियन्स आहे. पाहुण्यांचा सत्कार होत असताना मुख्य मंचावर जगदीश स्मृती चषक 2025. हा संघ कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळू शकतो, मी असं नक्कीच म्हणेल. कोणत्याही लॉट्समध्ये पण खेळू शकतो भडवल B, त्यांनी ठरवलं तर, कारण ते पाहत नाही समोर संघ कोणता आहे. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही A लॉटला टाका त्यांना, नाहीतर Bला टाका, Cला टाका, नाहीतर Dला टाका. फक्त त्यांना वेळ पाहिजे आणि त्यांचे सर्व खेळाडू पाहिजेत. ही एक चांगली बाब या भडवल Bच्या बाबतीत आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले सचिन केवनेने. बाद झालाय समीर. नवीन फलंदाज पंकज मस्कर. पाठ टाकला होता बॉल, यॉर्कर बॉल स्पेशालिस्ट सचिन केवने. चांगला ऑलराऊंडर या टीमचा जयमान ढवळेपाडा आज स्वर्गीय बंटी 11 या नावाने संघ खेळतोय. निर्धाव चेंडूची होते ते मात्र सांगता. मागच्या 3ही चेंडूंमध्ये एकही धाव आलेली नाही. हा वेगवान चेंडू होता फुल्लर लेनचा. ओम साई MTC या चॅनलवरती ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहताय. सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडप डेकोरेटर्स सागर, आपण कुठे असेल तर मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. ही धाव तर नसेलच, कारण इट्स डेलिब्रेटेड. शॉर्ट अटेम्प्ट कुठेही नव्हता. पंचांकडे जोरदार अपील मात्र झाली होती. खरं तर हा चेंडू सोडायचा होता. शफल झाला होता बॅटर आणि ते फलंदाज चार चेंडूंमध्ये एकही धाव मात्र दिलेली नाहीये सचिन केवनेने. मागच्या 2 मॅचमध्ये धावांचा पाऊस पडलाय. 68 धावांचा पाठलाग झालाय. मागच्या मॅचमध्ये 70च्या वरती धावा होत्या. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अगदी 7 ते 8 धावाने मात्र समोरचा संघ कोणी C संघ पराभूत झाला. आणि इथे पहा भडवल B मात्र अजूनही खातं उघडलेलं नाहीये. पुढे आला बॅटर. निर्धाव चेंडू सचिन केवनेकडून. व्हेरिएशन्स गतीमध्ये कमी केली आणि त्याचबरोबर टप्पा थोडा मागे ठेवला तो सचिन केवनेने. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. पुढे आला बॅटर आणि टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला हा चेंडू. 5 चेंडूंमध्ये एकही धाव नाहीये. 1 विकेट घेतले ती सचिन केवनेने. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं बॉल चालला आणि ते पहिली धाव फलकावरती. पहिल्या षटकाच्या अंती भडवल B+ संघाची 1-1. मैदानावरती जयरमान क्रिकेट संघ ढवळेपाडा खेळतो आणि त्या संघासाठी भरपूर सारा शुभेच्छा येतात. मग आमचे माजिद भाई शेख, खरं तर ढवळेपाडा टीमचे एक अष्टपैलू खेळाडू रिजवान शेख यांचे ते पिताश्री आहेत आणि त्यांच्याकडून टीम ढवळेपाडा संघाला शुभेच्छा येतात. त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. धन्यवाद. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पहिली 4 षटकं 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे. जगदीश स्मृती चषक 2025 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी मात्र स्पोर्ट्स सायकल, बेस्ट फिल्डर अँड बेस्ट
फिल्डरसाठी मात्र आकर्षक शूज ही पारितोषिकं आणि प्रत्येक सामन्यात सामनावीरचा पुरस्कार मात्र दिला जातोय. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 1,00,000 रुपये श्री हर्षदजी बैकर कुमार अमोल बैकर यांच्याकडून. आकर्षक चषक स्वर्गीय जगदीश रामचंद्र मराडे यांच्या स्मरणार्थ श्री विजय मंगल मराडे यांच्याकडून. आकर्षक ट्रॉफी आहेत. मगाशी मी WTC चॅम्पियन्सशिपमध्ये जी ट्रॉफी पाहिली ती एक ट्रॉफी मात्र देण्यात येईल प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटला. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 श्री हर्षदजी बैकर कुमार अमोल बैकर यांच्या वतीने. स्वर्गीयवासी अनुसया दत्तू कराळे यांच्या स्मरणार्थ श्री संजय दत्तू कराळे यांच्याकडून आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 श्री हर्षद बैकर कुमार अमोल बैकर यांच्याकडून. आणि आकर्षक चषक कैलासवासी काशीनाथ बाळू मिडमेने यांच्या स्मरणार्थ श्री अशोक काशीनाथ मिडमेने यांच्याकडून. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी प्रथमेश पंकज ऑन स्ट्राईक. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर होता. पॉवर प्लेचा सेकंड ओव्हर चालू आहे. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक श्री हर्षद बैकर कुमार अमोल बैकर यांच्या वतीने आणि आकर्षक ट्रॉफी कैलासवासी बाळू बाबू राऊत यांच्या स्मरणार्थ कुमार संग्राम भालचंद्र राऊत यांच्या वतीने. पाचवं क्रमांकाचं देखील पारितोषिक आहे रोख रक्कम 25,000 ते देखील दिलंय श्री हर्षद बैकर आणि कुमार अमोल बैकर यांच्या वतीने. कैलासवासी बाळू बाबू राऊत यांच्या स्मरणार्थ आकर्षक ट्रॉफी. फटका फसलाय. कव्हर पॉइंटला फिल्डर आहे. पंकज बाद होईल. दुसरा धक्का बडवल बी संघाला. शेलू आणि चांदई संघ इथे उपस्थित असेल तर त्यांनी रिपोर्ट करा आयोजकांना. शेलू आणि चांदई 3 वरती 2, 3 धावा आहेत आणि 2 विकेट. पूलचा फटका गॅपमध्ये स्ट्रोक होता आणि तिथे पहा खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. टॉर्क बॉल मात्र इथे टाकला होता आणि ते ड्राईव्ह केलं बॉलला. 1 धाव इथे जोडली जाते. धावसंख्या ते मात्र 8 धावा 2 विकेट. 5-5 ओव्हरच्या मॅचेस तुम्ही पाहताय जगदीश स्मृती चषक 2025 मध्ये. पहिला सामना जिंकला जो एक नवीन पोल शाहूराजे वडवली या संघाने. त्यानंतर एक नव्या पोलला आणखी सुरुवात झाली ज्यामध्ये 8 संघ खेळत आहेत. कासगाव मिथाली 11 श्री गणेश कासगावने तो सामना जिंकला. आणि आता बडवल B+ विरोधात जानमान ढवळेपाडा स्वर्गीय बंटी 11 या नावाने संघ खेळतोय. राकेश आणि प्रमोद वरती संपूर्णतः दारोमदार आता बडवल B संघाची. चला फास्ट खेळा. आयोजक सातत्याने तंबी देत असताना सर्व संघांना. पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील परंतु नाबाद घोषित केले. थोडा संयम दाखवतोय राकेश पाटील. फार गरजेचं मैदानावरती राकेश पाटीलचं थांबणं. नेक्स्ट मॅच असेल काही फेरबदल कमिटी करते. नेक्स्ट मॅच असेल चांदई विरोधात शेलू. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी त्वरित रिपोर्ट करा. राकेशच्या बॅटमधून
हा धमाका पाहायला मिळतोय भडवळचा. बॉल चालला मिड विकेट सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 14 विकेट 2. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव होती. प्रथमेशच्या ओव्हरमध्ये एक विकेट आली पंकजची आणि धावा आल्या त्या 13. राकेशच्या बॅटमधून षटकार आलाय. राकेशचं मैदानावरती भडवळ बी संघाला राहणं फार गरजेचं आहे. सचिन केवने वन्स अगेन बॉलिंग मार्क वरती थर्ड ओव्हरमध्ये. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय सचिन केवने. फटका फसलाय. सचिन केवने घातक गोलंदाज आहे. तिथे पहा नक्की सुनील थोडा सटकला होता परंतु त्यानंतर त्याने कॅच मात्र इथे कंप्लीट केले. फलंदाज बाद होईल तो प्रमोद. ती सचिन केवनेकडून 15 वरती 3 मात्र विकेट गेलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील सचिन केवनेने फक्त एकच धाव दिलेली. दोन धावा दिल्यात, 2 विकेट घेतल्यात. नेक्स्ट मॅच चांदई विरोधात शेलू असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण त्वरित या. खरं तर कर्जत तालुक्यातील 2 संघ एकमेकांच्या विरोधात असतील. आताही भडवळ बी हा संघ खेळतोय. नवीन बॅटर रुपेश. हवेत होता हा चेंडू. दोन्ही लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध कंबर कसून गोलंदाजी केले. एक राकेश वगळता कोणाच्याही बॅटमधून मोठा फटका आलेला नाहीये. 3 गडी बाद झालेत. सुंदर असं एक क्रीडांगण कासगावचं आणि तेथे संपन्न होत असणारी स्पर्धा जगदीश स्मृती चषक 2025. 5-5 पारितोषिके या स्पर्धेमध्ये. लाखाची स्पर्धा. 16 वरती 3. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता तो महिमा आणि नॉट स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट झाला असतं तर राकेशचं काम तमाम होतं. लेग बाईट स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते. ही धाव घेण्याची गरज होती. राकेश महत्वाचा खेळाडू आहे. एकेरी धाव संख्येने धाव फलक 17 वरती. 17 लॉस ऑफ 3 विकेट. फिल्डिंग मध्ये रुपेश साठी आता थोडेफार चेंजेस सचिन करतोय. धीम्या गतीने हा चेंडू टाकला होता. हलक्या हाताने बॉल पुश केलाय. कव्हर पॉइंटला सिंगल रन. हे चांगलं तंत्र आहे सचिन केवणेच्या विरोधात. धावा देत नाहीये, विकेट घेतोय. मोठे फटके मारण्याच्या नादात मात्र सचिनच्या विरोधात धावा येत नाहीयेत, विकेटही जातात. या विपरीत फलंदाज आता सध्याच्या घडीला राकेश आणि रुपेश संयमानं सिंगल रन घेत आहेत. 18 धावा. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सचिनचा जो अँगल आहे लेफ्टी बॉलर तो फार घातक आहे रायटी बॅटरसाठी खास करून. त्याचा चेंडू पडल्यानंतर
खरं तर लेफ्टी बॉलरला निसर्गदत्त देणगी असते, परंतु त्याचा जो अँगल आहे त्या अँगलने जास्त बाहेर चेंडू निघत नाही, हलकासा निघतो, परंतु तो हलकासा बाहेर निघणारा चेंडू फार घातक ठरतो आणि खास करून सचिन केवणे यॉर्कर बॉल टाकण्यावरती जास्त भर देतो. हा देखील यॉर्क टाकण्याचा प्रयत्न, परंतु रडारमध्ये होता बॉल. बॅटचा स्विंग दमदार होता. उमेशने बॉल पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. असं जर का प्रत्येक संघाने केलं तर मला असं वाटतं आयोजक देखील खुश राहतील. सगळेच जण. 7:59 आसपास मात्र मॅचला सुरुवात झाली. 8:13 झालीत आणि 3 षटकं समाप्त देखील केलीत. मला असं वाटतं 4 ते 5 मिनिटं 5 मिनिटं एका षटकासाठी माफक आहेत आणि अगदी 13 ते 14 मिनिटांच्या आतमध्ये 3 षटकं मात्र कंप्लीट केलीत आणि त्यामध्ये 3 विकेटही गेल्यात. हे देखील विसरून चालणार नाही. चांगलं सहकार्य जर्मन ढवळेपाडा टीम, स्वर्गीय बंटी 11 या नावाने हा संघ मात्र कळतोय. नेक्स्ट मॅच चांदई आणि त्यांच्या विरोधात शेलू. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे टॉस करण्यासाठी आपण त्वरित यायचंय. नामदेवजी मराठे साहेबांचे इथे आगमन झालंय. विनंती आहे नामदेवजी मराठे साहेबांना की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. राकेश 4 बॉल 7 वरती खेळतोय. गणेश आलाय गोलंदाजीसाठी. हा वेगवान बाउन्सर मात्र इथे टाकलाय गणेशने. सिमेंटच्या खेळपट्टीवरती नक्कीच या चेंडूचा वापर व्हायला हवा. पाव अगदी खांद्याच्या जवळून मात्र बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातात. एक वेगवान गोलंदाज आहे गणेश. हा जो एवढा आखूड टप्प्याचा बॉल आहे त्यावरती गती नसेल तर काय होईल. गती तर पाहिजेच. गणेशने अतिशय गतिमान हा चेंडू मात्र टाकला. 25 धावा. विकेट 3. पुन्हा तोच प्रयत्न. हा थोडा आणखी पुढे होता बॉल कारण क्रीज मध्ये उभा होता राकेश. चांगलं जजमेंट आहे गणेश कडून. अगदी खांद्यात जवळून मात्र हा चेंडू काढला. सोपं काम नाही असे चेंडू टाकणे. शेलू संघ उपस्थित झालाय. चांदई संघाच्या कर्णधाराला विनंती आपण टॉस साठी त्वरित या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. थँक्यू निहाल. 25 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. 1 धाव ते इथे घेतली जाते. स्कोर जाऊन पोहोचलाय 26 वरती. (26) लॉस ऑफ 3 विकेट. 4थं षटक. जिथे 70 धावा होता तिथे बडवल बी संघ थोडा बॅकफुटलाय परंतु इथूनही उभारी घेऊ शकतो बडवल बी संघ. गरज आहे. उमेशचे प्रयत्न चालू आहेत. हा फटका मात्र उमेशचा फसलाय. वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या विरोधात हल्ला चढवताना त्याच बॅट स्विंग न बॅटिंग करावी लागणार आहे. फटका फसला. फलंदाज बाद उमेश. गावाची शान आहे भारी आहे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे दोस्तीचा सरदार आहे दोस्तीचा सरदार आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम. 4 फलंदाज बाद झाले. 4थं षटक चालू आणि फक्त धावा झाल्या त्या 26. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान 50चं टार्गेट तरी असायला हवं आणि ही सिमेंटची खेळपट्टी आहे. मागच्या 2 मॅचचा विचार केला तर 60 पार धावा झालेल्या आहेत म्हणजे किमान 50 हे राकेशच्या डोक्यामध्ये नक्कीच चालू असेल. 7 बॉल 8 वरती तो खेळतोय. 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय परंतु गणेशचं मी कौतुक करेल ज्यांनी 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव दिले आणि 1 विकेट त्याने मात्र घेतले. खरं तर जानमान ढवळेपाडा संघासाठी डोकेदुखी होती त्यांची गोलंदाजी परंतु गणेश धावून आलाय. आणि एक यॉर्क बॉल. काय गोलंदाजी चालू आहे गणेश कडून. कमालीचं षटक गणेश. जाधव
वाईड यॉर्कर मात्र येते त्याने टाकला. या अगोदरचे बाउन्सर त्याने टाकले होते, हा यॉर्कर बॉल टाकलाय. किती निपुण हा गोलंदाज आहे पहा. व्हेरिएशन्स त्याच्या टप्प्यामध्ये. 26 धाबा. लास्ट बॉल पुढे टाकला होता बॉल, बॅटची कडा घेतले, राकेशने थांबवलंय. साथीदाराला या षटकात गणेश जाधवने फक्त एक धाव दिले, एक विकेट त्यानं मात्र घेतली. कमालीचं षटक राहिलं गणेश जाधवचं जनमान ढवळेपाडा टीम साठी. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 26. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. 26 धाबा झालेल्या आहेत. शेलू संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. निहाल, मी विनंती करतोय चांदई संघाचा कर्णधार आपण देखील टॉस साठी या, कारण काही फेरबदल सामन्यांमध्ये करण्यात आलेले आहेत. सहकार्य करा, हीच एक नम्रतेची विनंती. काय षटक राहिलं गणेश जाधवचं. 4 षटकात फक्त एक धाव, एक विकेट. आता संपूर्णपणे दारोमदार राकेश पाटील वरती आहे. भडवल संघाला एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचे तर राकेश पाटीलच्या बॅटमधून शेवटच्या षटकात आक्रमण होणं गरजेचं आहे. या षटकात 20 ते 22 धावा येणं लाजमी आहे, म्हणजे 45-48च्या आसपास तरी टार्गेट सेट होईल. अन्यथा ढवळेपाडा टीम, मी नेहमीच म्हणेल की ढवळेपाडा टीमची बॅटिंग आताही सरस आहे. गणेशने नक्कीच गोलंदाजी चांगली केली. शेवटचं षटक अक्षय. पुढे आला अक्षयच्या विरोधात राकेश. फेक झाले, अतिरिक्त धाव नक्कीच मिळेल. राकेशला नॉन स्ट्रायकिंग एंड पासून दूर ठेवायचे होते, ते डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज बाद. चौकार षटकारच मारावे लागतील. लेफ्टी बॉलर अक्षय बैकर सध्या गोलंदाजी करतोय. पहिला बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला राकेशने. धावा आहेत त्या 27, विकेट गेल्यात. 5 चेंडू शिल्लक. फुल्लर लेनचा बॉल. पहा काय गोलंदाजी चालू आहे जनमान ढवळेपाडा टीम. क्या बात आहे, कमालीची षटकं. सचिन केवनेने सुरुवात केली. दुसऱ्या षटकात प्रथमेश आला, त्यानंतर पुन्हा सचिन. गणेश जाधवचं षटक एकच धावाचे आणि आता गणेश बैकर अंतिम षटक टाकतोय. अक्षय बैकर शेवटचं षटक टाकतोय. 27 वरती 5. जगदीश स्मृती चषक 2025 भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. दुसरा सामना. बागफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडतोय. अक्षयकडे वळण आहे, फिरकी पट्टूया. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतो आणि त्याची फिरकी दाखवत असताना अक्षय बैकर. आणखी एक निर्धाव चेंडू. 27, 5 विकेट. भडवळ बी संपूर्णतः बागफुटला. एकाच षटकार. 30-35 आता धाबांची गरज. प्रयत्न करतोय. नो बॉल आलाय आणि नो बॉल वरती राकेश पाटीलच्या बॅटमधून कहर आलाय. षटकार. नो बॉल +6 अशा एकूण 7 धाबा आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. धाबा झाल्यात त्या 34. अद्यापही 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया कितपत राकेश पाटील आपल्या संघाला घेऊन पुढे जातोय. गरज आहे धाबांची, गरज आहे मोठ्या फटक्यांची. सध्या तरी भडवल B+ या संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची.
हा व्हाईट बॉल आणि इथे नशिबाचा चौकार. व्हाईट +4 पंजा नशिबाचा. 5 धावा जोडल्या जात आहेत. धाव फलक डायरेक्टली वधारलंय. अद्याप या 12 धावा आलेल्या आहेत फुकटच्या म्हणता येणार नाही. तो षटकार त्याने खेचला होता. नोची 1 धाव आणि या 5 धावा. अक्षयने देखील चांगली गोलंदाजी केली. 3 चेंडू चांगले फेकले. 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव त्याने दिलेली आणि त्यानंतर या धावा आल्या. फ्रीडचा बॉल. फुल टॉस. संधी उचलता आली नाही. डीप मधून फिल्डर आलाय. राकेश धावतोय नॉन स्ट्रायकर एंडला, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला खराब थ्रो आणि ओव्हर थ्रोच्या टोटल धावा 6. षटकार आलाय. काय घडतंय या मॅच मध्ये? एक धाव एका धावेसाठी मात्र बडवल बी संघ धावत होता, झगडत होता. त्या संघाला या चेंडूमध्ये एका चेंडूमध्ये तब्बल पहिला नो बॉल 7 त्या एकूण 7 आल्या. षटकाराला 7. त्यानंतर व्हाईट +4 5 एकूण 12 आणि या 6 18. एका चेंडूमध्ये 18 धावा आल्यात बडवल बी संघासाठी. धावसंख्या 45. प्रजासत्ताक सणाचा राष्ट्रीय सणाचा बोनस मिळालाय बडवल बी टीमला. 2 चेंडू बाकी आहेत. 1 धाव. एक धावेसाठी संघर्ष चालू होता बडवल बीचा. तिथे त्यांना एका चेंडूमध्ये तब्बल धावा आल्यात त्या 18. पाक क्रिकेटचा खेळ असाच आहे. कधी कोणाच्या बाजूने पालटेल याचा काही नेम नाही. इथे कॅज्युअल होऊन चालत नाही. 2 चेंडू बाकी आहेत. 45 धावा झाल्यात. आता सन्मानजनक धावसंख्या आहे. एकाच षटकाराला 50 पार गेली तर नक्की मजा येईल. आडव्या बॅटने बॉल फेकून दिलाय. राकेशने सीमारेषा पार. षटकार. राकेश पाटीलचा कहर आता इथे सोसावा लागतोय. 13 चेंडू 27 वरती अगोदर शांत होता, संयमी खेळ चालू होता, परंतु चुका केल्या ढवळेपाडा टीमने आणि त्याचं भुगतान त्यांना भोगावं लागतंय. अक्षय बैकरने पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव दिली आणि नंतरच्या 2 चेंडूमध्ये तब्बल धावा आल्यात त्या 24. अद्याप 1 चेंडू बाकी आहे. 51 धावा झाल्यात. चांदई संघ आपण टॉस साठी त्वरित या. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. 51 धावा. ये दिल मांगे मोर. बडवल मगाशी 35 बोलत होते. 35 नंतर ते म्हणाले आता 48 किंवा 50 असू दे. आता 50 पार केलेत. आता म्हणत असतील आणखी एक षटकार. शेवटचा चेंडू. अक्षय बैकर. 51 धावा झाल्यात. राकेश पाटील मैदानात उभा राहिला, तळ ठोकून उभा राहिला. त्याचा फायदा बडवल बी प्लस संघाला नक्कीच होतोय. लास्टच्या 2 चेंडूंमध्ये 24 धावा आलेल्या आहेत. लास्ट बॉल. फुल टॉस. पुन्हा एकदा संधी होती. गॅप मध्ये आस्ट्रोके बॉल चाललाय सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती आलाय तो चौकार बडवल टीम साठी. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 4.3 ओव्हर पर्यंत धावा आटोक्यात होत्या. 30च्या आतमध्ये होत्या. त्यानंतर धावांचा सैलाब तुम्ही पाहिला. शेवटच्या षटकात शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 28 धावा आल्या. 28 आणि 5 ओव्हर मध्ये धावा झाल्या त्या 55. विकेट गेल्या 5. राकेश खेळला 14 चेंडू 31. हर कोंदरे आला यो मानकिवली वाला. हर कोंदरे आला यो मानकिवली वाला. तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. थँक्यू.
5 ओव्हरमध्ये 55 झाल्यात. चांदई टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की टॉस कर. यस, सागर आलाय. टॉस आपण इथे करून घेऊ. 55 झाल्यात. 30 बॉल 56 धावा करायचे. क्रिकेटमध्ये कधीही सामना पलटू शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही शेवटच्या षटकात पाहिलं. टॉस साठी जोडले जात आहेत पुन्हा एकदा मॅडी. धन्यवाद समीरजी सुमणे सर. या आपण टॉस करू. या ठिकाणी हर्षद दादा बैकर यांच्या शुभास आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा. दोन्ही टीम छापाचा कॉल आणि जयशंकर चांदई संघ या ठिकाणी टॉस जिंकलेला. सागर आमच्या समवेत आहेत. सागर, काय निर्णय असणार आहे? फील्ड फर्स्ट. याच्या मागचं कारण असं काय नाही, त्यांना आम्ही कमी धावणे रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण पाहतोय भरपूर दूरचा प्रवास आहे. खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्यात आणखीन काही स्पर्धा चालू आहेत. त्यामध्ये अगदी आपण पाहतो दोन्ही संघ एकाच तालुक्यातील आहेत. बऱ्याच वेळा आमने सामने आले असतील. मग या मॅच मध्ये स्ट्रॅटर्जी काय असणार आहे तुमची? असं काहीच नाही आहे. आम्ही बरेचदा ते जिंकलेत, आम्ही जिंकलोय, असं काही नाही. आम्ही कमी धावाचा रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. आयोजनाबद्दल सागर दादा काय सांगशील? आयोजन तर खूपच छान आहे आणि लाईट्स वगैरे एकदम ओके. धन्यवाद. विश ऑल द बेस्ट. निहाल आमच्या समवेत आहेत. निहाल, भरपूर तुम्ही या चांगल्या चांगल्या स्पर्धा तुमच्या गावामध्ये ऑर्गनाईज करत असतात. त्यामधून अगदी आपण पाहिलं तर आता नाईट फॉर्मॅटची स्पर्धा तुम्ही खेळतात. प्रतिस्पर्धी संघ जयशंकर चांदई आहे. बऱ्याच वेळा एकमेकांच्या आमने सामने आले असतील. आज या मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. काय सांगाल, कमीत कमी की जास्तीत जास्त किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? आम्ही कमी 60 ते 65 धावा ठेवण्याचा प्रयत्न करू. आम्ही रन मारू आणि त्यांना कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आज आमचे एक बॉलर इंजर्ड आहे आणि कुमार पाटील बाहेर आहे, त्यामुळे आमच्या टीममध्ये 2 जण कमी आहेत. पण आम्ही 2 नवीन पोरांना चान्स दिला आहे, ते जण आमच्यासाठी चांगलं होईल. म्हणजे 2 खेळाडू कमी आहेत, त्यांच्या अनुपस्थितीत तुम्ही उतरणार आहेत. कुमार पाटील सारखा एक तुमचा सलामीवीर खेळाडू नाही आहे तुमच्याकडे, म्हणजे कुठेतरी तुमचं ते मायनस पॉईंट असू शकतं. परंतु काय वेगळं करण्याची काय स्ट्रॅटर्जी आहे या मॅचमध्ये? आम्ही फायटिंग स्कोर करण्याचा प्रयत्न करू. चांदई टीम पण चांगली आहे आणि त्यांना आम्ही हरवण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगशील निहाल? मानकुलीचं आयोजन एकदम चांगलेच आहे आणि लाईट बीट्स एकदम ओकेच आहेत. धन्यवाद. टीम शेलू. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते की जयशंकर चांदई या संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आणि आमंत्रण दिले ते बॅटिंग करण्यासाठी शेलू संघाला. 2 शेलू नेहमी खेळत असतात, परंतु आज एकच शेलू हा संघ आपल्याला खेळताना दिसेल. आई भवानी क्रिकेट संघ शेलू नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने आणि लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होऊ. धन्यवाद समीरजी सोमणे सर. 56 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 30 बॉल आणि 56 धावा. मॅचच्या दिशेने आपण जाऊ. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. एका बाजूला जनमान बंटी 11 ढवळेपाडा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला भडवल बी. हे 2 संघ तुम्ही पाहतायत. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल ऑन साइडला आपण पाहतो. मिड विकेटला बॉल चालला. एक टप्पा घेत सीमा पार. सुनील केवणेच्या बॅट मधून आलेला पहिला दर्जेदार चौकार. धावसंख्येचं टार्गेट असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सुनील आणि त्याच्या साथीनं हर्षद. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय गोलंदाज अनुरागच्या विरोधात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. लेफ्ट आर्म सिमहरा गोलंदाज आहे. चेंडू पडल्यानंतर थोडस बाहेर राहिला. पंच आमच्याकडे बोलतात. अंपायर सिग्नल. वाईट बॉल. 56 धावा धाव फलकावरती. सुरुवातीला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर भडवळ बी संघाची थोडीशी अडखळत सुरुवात झाली आणि त्यानंतर शेवटच्या क्षणाला काही धावा जमवण्यासाठी अगदी आपण पाहतो राकेश पाटीलने काय जबरदस्त खेळ केला.
आणि आता त्याच खेळीच्या जोरावरती 56 धावांचं आव्हान उभं करण्यात आलंय. ओ बॅटची आतलीकडे ऑन साईडला बॉल चाललाय, गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थितीत डीप मध्ये आणि या ठिकाणी बॅकअप लगेचच मिळालंय. एकच धाव मिळेल. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर अतिरिक्त धाव वाईटच्या रूपानं आणि आता सिंगल आली आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. 56 धावांचं आव्हान असताना आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. आज चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळतील. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी, एका बाजूला बदलापूर वांगणीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट आहे. बॉल चालला यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला वाईड स्लॉंग ऑनला टिपली असेल, फलंदाज होईल फेल. पहिला धक्का लागेल टीम बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाला. फलंदाज बाद. मी तर म्हणे फटका खेळण्यासाठी हर्षद केवणेला भाग पाडला आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर हा झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का लागलाय. धावसंख्या धावफलकावरती अद्यापर्यंत आपण पाहिली तर टीमची टोटल 6 आहे. एक बाद 6. मैदानावरती न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट जीवन दाखल झाला इन ॲट नंबर 3च्या पोझिशनला. 56 धावांची गरज आहे. बादच्या दिशेने आपण जाऊ. अनुराग देखील चांगली कामगिरी करतात. पहिल्या बॉलवरती सुनील किमणीच्या बॅटमधून चौकार जरूर आला, परंतु आता कमबॅक या षटकामध्ये केलं जात आहे. हो यावेळेस भन्नाट बेग आणि अगदी आपण पाहतो वेगाने बीट करत असताना गोलंदाज जीवन, या खेळाडूला जीवन केवणे आपण पाहतोय इन ॲट नंबर 3च्या पोझिशनला दाखल झालाय. डॉट बॉल ब्लाइंड स्ट्रोक. चार चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. खळीमळीच्या वातावरणात आपण ही स्पर्धा पाहतोय. श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली आयोजित जगदीश स्मृती चषक 20-25 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते आणि षटक क्रमांक पहिला या ठिकाणी प्रगतीपथावरती अनुराग खेळ. हो यावेळेस ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगला बॉल चाललाय. एक टप्पा घेत जणू काही बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि शेवटच्या क्षणाला या ठिकाणी चेंडूला थांबवण्यात यश आलंय. अगदी 3 खेळाडू एकत्र गोळा झाले आणि बॅकअप करत असताना आपण पाहतोय किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न केलाय. अगदी आपण पाहतोय एकंदरीत षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि या पहिल्या षटकामध्ये धावा येत होत्या. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की ढवळेपाडा संघ या मॅचमध्ये चांगली वापसी मिळवेल, परंतु गोलंदाज सुद्धा एक चांगला कबालीची गोलंदाजी करतात. अनुराग लेफ्ट आर्म राऊंड विकेटने हा पुढचा बॉल जीवनसाठी. हो बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक सज्जत आणि इथे अगदी आपण पाहतो झेल ड्रॉप करण्यात आलाय. शेवटचा बॉल डॉट आला अनुरागचा आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 9. चांगलं क्रिकेट मैदानावरती दोन्ही टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. नेट टू नेट फाईट आहे आणि आता या मॅच नंतर तुम्हाला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट एका बाजूला जयशंकर चांदई तर दुसऱ्या बाजूला आई भवानी शेलू हा संघ तुम्ही पाहणार आहात. 2 टीम मध्ये हे सुद्धा लढत आपल्याला पाहायला मिळेल. दर्जेदार खेळ दोन्ही संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आता एका बाजूला टीम खेळते बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बडवल बी संघ. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आले. 56 धावांचं आव्हान. इक्वेशन मॅचचं शिल्लक आहे 24 बॉल आणि 48 धावांची गरज आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेचा आपण विचार केला तर 7 स्टार केबल नेटवर्क राजाबाई आणि महेश बोराड यांच्या वतीनं या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. या विभागामध्ये आपण पाहिलं तर शहापूर असेल, मुरबाड असेल, बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, त्यानंतर संभाजीनगर असेल, नवी मुंबई असेल, मुंबई या सर्व विभागामध्ये 98 चॅनल नंबरवरती ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तिचं थेट प्रक्षेपण चालू आहे. या सर्वांना समाधान नवले आणि राहुल कराले यांचे मनपूर्वक स्वागत.
षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं संपन्न झालंय आणि सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज पंकज. यावेळी सोर पिच बॉल फटका चांगला आहे. लॉंग गॉफला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनील केवणेचा आगाज होत असताना बॉल सीमा पार ठोकला षटकार. पारितोषिक येते प्रत्येक षटकारासाठी करण धुळे यांच्या वतीनं 500 रुपये आणि जर मॅच जिंकून दिली जीवनने तर 5000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. स्ट्राईक एंडला सुनील. राऊंड विकेटने अवरेज बेस्ट टायमिंग. स्वतः गोलंदाज पंकज चेंडू खाली येत आहेत. कॉटन बोल्ड फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाला. फलंदाज सुनील केवणे back to the pavilion. बॉल आता 42 धावांची गरज आहे. मैदानावरती दाखल झालाय सचिन केवणे. ढवळेपाडा संघाची रन मशीन म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि त्यांचे चिरंजीव आरुष केवणे सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. प्रत्येक षटकारासाठी सचिन यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आरुष यांच्या वतीने देण्यात येईल. क्या बात आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी दुसरं प्रगती पथावरती आहेत. चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या बॉलवरती पंकजच्या षटकार आला आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी त्याला क्विक रिप्लाय देत असताना विकेट मोठी संपादित केली आहे. गोलंदाज सज्जा. रनवे मध्ये थोडंसं अडथळा आपण पाहतोय. मॅच भरपूर चांगले प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सरमण आमचे माजिदभाई शेख यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेला आणि टीम जय हनुमान ढवळेपाडा संघाला शुभेच्छा येतात. फुल टॉस बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय बॉल चालला लॉंगॉनला पाडिश लॉंगॉनला आणि तोपर्यंत 1 धाव मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 15 धावा आहेत. श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली आयोजित जगदीश स्मृती चषक 2025 हे पर्व तुम्ही पाहत आहेत. दुर्वेश ब्रॉडबँड नेटवर्क यांच्या वतीनं इंटरनेटची सुविधा या ठिकाणी देण्यात आली आहे. किरणजी कालेकर असतील त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. 21 बॉल आणि 41 धावांची गरज. चला भडवल टीम जास्त वेळ तुम्ही घेतायत लक्षात असू द्या. काउंटडाऊन तुमचं चालू आहे. अन्यथा तुम्हाला 5व्या षटकामध्ये खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल 38 सर्कलच्या आत. हो यावेळेस आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय जीवन केवळेच्या बॅट मधून डीप बॅकवर्ड स्क्वार लेग लॉंग लेगला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. जीवन केवढेसाठी पारितोषिक लावण्यात आलंय. प्रत्येक षटकारासाठी करण धुळे यांच्या वतीनं 500 रुपये. परंतु आता चौकार आलाय. धावा फलकावती आहेत. एकंदरीत 19 धावा आहेत. 56 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग ते करतात म्हणून अगदी आपण पाहतो जय हनुमान ढवळेपाडा संघाने या खेळाडूला थोडंसं प्रमोट केलेलं आहे. चांगली बॅटिंग करतात. हो यावेळेस वाईड यॉर्कर लाईन चांगली पाहायला मिळते. भन्नाट वेग आपण पाहतो. पंकजचा एक तेरी और एक मैरी अशी गोलंदाजी करत असताना डॉट बॉल पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2चा खेळ. यामध्ये सुनील केवणेला बाद करण्यात त्याला यश आलं. एक चौकार षटकार आला जरूर. अद्यापर्यंत 12 धावा त्याने खर्च केलेत. शेवटचे अंतिम 2 बॉल स्टील 2 टू गो. शेवटचा अंतिम बॉल असणार आहे. हो यावेळेस लाईन चेक केली जाते. अंपायर सिग्नल वाईट बॉल.
शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज पंकज. ओ लाईन चांगली. आणखीन एक बॉल डॉट आणि षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसरं संपन्न होतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये स्वर्गीय बंटी 11 जन्मान ढवळेपाडा संघ पोहोचला 20 वरती. 56 धावांची गरज आहे आणि 56 धावांचा पाठलाग करत असताना आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 36 धावांची गरज आहे. सामना बॅलन्स आहे. गावाची शान आहे भारी आहे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे दोस्तीचा सरदार आहे दोस्तीचा सरदार आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे. थँक्यू. 18 बॉल आणि ची गरज आहे. चर्चा आपण करत होतो या स्पर्धेची जी मात्र ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून तर लाईव्ह या ठिकाणी तिचं थेट प्रक्षेपण चालू आहे. परंतु थेट प्रक्षेपण 7 स्टार केबल नेटवर्कला ज्यामध्ये अगदी आपण पाहतो मुंबई असेल, नवी मुंबई, पनवेल, उरण, खोपोली, कर्जत, नेरळ, कासगाव, गोरेगाव, शहापूर, नाशिक, संभाजीनगर आणि मालेगाव एवढ्या शहरांमध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. जर तुम्हाला ही मॅच पाहिजे असेल तर मात्र अगदी तुम्ही आपल्या स्मार्ट LED TV वरती 98 चॅनल नंबरवरती तुम्ही पाहू शकता. सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. 18 बॉल 36 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये उमेश. जास्त वेळ टीम बडबल संघाला विनंती राहील कारण आता प्रति षटकामागे केवळ तुम्हाला 5 मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे. बरोबर या ठिकाणी 31ला 8:31 मॅच चालू झाली आणि आता 8:44 होत आहेत. प्रत्येक वेळेची अपडेट तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल. याच दरम्यान आज खरं तर संघ खेळणारे मैदानावरती आई भवानी शेलू आनंदी 11 या नावाने संघ खेळणारे आणि त्या संघाचे पुरस्कर्ते अभय शिवाजी खारीक यांचं आगमन झालंय. विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्याच बरोबरीनं मार्किवली गावातील उद्योजक गुरुनाथजी खाडे यांचं आगमन झालंय आणि त्यांचं इथे मात्र भव्य स्वागत केलंय षटकारानं. सचिन केवणे त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार सिक्सर. बॉलवरती भव्य स्वागत करत असताना या दरम्यान आपण पाहतो शेलू गावचे थेट सरपंच आदरणीय शिवाजी शेठ खारीक यांचे चिरंजीव अभय शेठ खारीक यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती कारण आज त्यांनीच पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय आनंदी 11 आई भवानी शेलू. 17 बॉल 30 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती सचिन केवण्याच्या बॅटमधून षटकार जरूर आलाय. 18 बॉल 36 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केले गोलंदाज उमेशचं. राऊंड विकेटने स्विचिंग फटका चांगला आहे. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. सेकंड इन अ रो. 1 मोर बिग हिट. बॉल चाललाय सीमा पार. ठोकलाय षटकार. उमेश वरती अक्षरशः तुटून पडला फलंदाज सचिन केवणे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि आता धावत संख्येला एक मोठा आकार प्राप्त करत असताना वेगाने पुढे सरकते. ड्राईव्ह करत असताना बॉल चालला यावेळेस वाईडिश लॉंगॉनला अलॉंग द कार्पेट. एक सिंगल आली आहे. 24 धावांची गरज होती. आता मात्र समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. येणारे 15 बॉल शिल्लक आणि 23 धावांची गरज आहे. 56 धावत संख्येचा पाठलाग करत असताना टीम बंटी 11 जन्मन ढवळेपाडा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली दर्जेदार लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपण पाहतो प्रयत्न भरपूर करतात कारण 18 बॉल 36 धावांचं इक्वेशन होतं. असं वाटलं होतं की भडवल बी संघ सुद्धा कमबॅक करते या मॅचमध्ये परंतु सामना बॅलन्स आहे. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल पडत नाही आहे तोपर्यंत आपण क्रिकेटमध्ये भाकीत सुद्धा करू शकणार नाही आहेत की संघ कोणता जिंकेल या मॅचमध्ये. गोलंदाज उमेश. सेकंडला G1. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि
डॉट बॉल वरती आपण पाहतोय एक फलंदाज बाद होतो रन आउटच्या स्वरूपात. जीवनला मात्र परतावा लागेल आणि आता जीवनचा प्रवास या ठिकाणी संपलेला आहे. अगदी आपण पाहतो षटक क्रमांक 3 चालू असताना फलंदाज या ठिकाणी होतात बाद. लागणारा हा 3रा धक्का. तेहतीस वरती 3 बाद. बंटी 11 जे हनुमान ढवळेपाडा संघ आपण पाहतोय मैदानावरती. न्यू बासमन मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्रथमेश 14 बॉल 23 धावांची गरज. या मॅच मध्ये शेवटचे उमेशचे 2 बॉल महत्वाचे असतील. पाहावं लागेल. 14 बॉल आणि 23 धावांची गरज. चौदा बॉल 23 धावांची गरज. यावेळेसवर पिच बॉल. आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन केवडेच्या बॅट मधून आलेला आणखीन एक गगनचुंबी गगनभेदी षटकार. आणि या षटकाराने मात्र धावत संख्या धावफलकामध्ये आता भन्नाट वेगाने पुढे सरकते आपण पाहतोय. पूर्णपणे या सामन्यावरती पकड मजबूत करत असताना 13 बॉल आणि आता 17 धावांची गरज आहे. तेरा बॉल 17 धावांची गरज आहे. याच दरम्यान आमचे रजनीकांत गायकवाड हे सुद्धा या मॅचशी जॉईंट होतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. अत्यंत जबरदस्त क्रिकेटर आहेत आणि अगदी आपण पाहतोय ते सुद्धा या ठिकाणी या मॅचसाठी या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. शेवटचा बॉल गोलंदाज आपण पाहतो उमेश. बाहाकडे षटक ठरला. यावेळेस आपण पाहतोय स्क्वार खेट जबरदस्त चपराक लगावली. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक सीमा पार. रन्स मिळतील 4. ची गरज होती परंतु आता येणारे 12 बॉल 13 धावांची गरज आहे. समीकरण पूर्णपणे खुलं केलं. मी तर म्हणे बॅटिंग करत असताना सचिन केवडेने काय जबरदस्त बॅटिंग करतात. 6 बॉल 24 वरती तो नाबाद खेळतोय आणि आता विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 12 बॉल शिल्लक आहेत. टर्निंग पॉइंट असणारे टीम भडवल संघाकडे हे षटक. भडवल बी संघ आपण पाहतोय कमबॅक करण्याची क्षमता त्यांच्याकडे सुद्धा आणि आता मात्र ते क्रिकेट त्यांना दाखवावं लागेल जे मात्र या मॅचला पुनश्च एकदा वापसी मिळवून देईल भडवल बी संघाला. 12 बॉल 13 धावांची गरज आहे. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. एका बाजूला बंटी 11 चेअरमन ठोळेपाडा तर त्यांच्या विरोधात खेळणारा संघ भडवल बी. 12 बॉल 13 धावांची गरज. चला जास्त समय घेऊ नका. टीम मीटिंग करू नका ही तुम्हाला विनंती राहील. टीम भडवल बी ऑफिशियल पंचांच्या सुद्धा या ठिकाणी काही सूचना येतात. षटक क्रमांक 4 मध्ये आपण गोलंदाज पाहतोय पंकज. 12 बॉल 13 ची गरज. आनंदी 11 आई भवानी शेलू हा संघ सज्ज नेक्स्ट मॅच साठी. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय डॉट आलाय. इथून मात्र डॉट पर्सेंटेज वाढवावं लागतील तरच या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. गोलंदाज पंकजला चांगलं माहिती आहे विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल तरच या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न टीम भडवल बी करेल. 12 बॉल 13 धावांची गरज असताना पहिला बॉल डॉट आलाय. प्रत्येक बॉल गणित समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. हे चित्र तुम्ही पाहतायत. अकरा बॉल 13 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पंकज राईट आर्म राऊंड विकेटने
गोलंदाज सचिन त्याच्यावरती आक्रमण केले. पहिला बॉल षटकाराने पूर्णपणे या मॅचची हवा काढण्याचा प्रयत्न केलाय. हो यावेळेस आपण पाहतो प्रथमेशसाठी हा बॉल चेंडू बॉडीवरती आदळतो तोपर्यंत बॅटला स्पर्श केलाय. एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 50 धावा आहेत. 56 धावा संख्येचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि षटकाराने मात्र अगदी पूर्णपणे वापसी मिळवून दिली आहे बंटी 11 जयनमान ढवळेपाडा संघाला. 9 बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. तो यावेळेस क्लीन बोल्ड फलंदाज होत आहेत बाद आणि सचिन केवणेला सुद्धा परतावा लागेल. 1 बोर्ड विकेट डाऊन. टीम ढवळेपाडा संघाला लागणारा आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. उखडली आहे मी तर म्हणेन गोलंदाज पंकजने सचिन केवणे यांची आणि आता 8 बॉल शिल्लक आहेत. 6 धावांची गरज आहे. षटकार आल्यानंतर पुनश्च एकदा वापसी मिळवली जरूर टीम ढवळेपाडा संघाने परंतु अजूनही सामना या ठिकाणी बॅलन्स पाहायला मिळतोय. गोलंदाज पंकज मैदानावरती जोपर्यंत गोलंदाजी करतायत तोपर्यंत सामना बॅलन्स राहू शकतो हे त्यांनी दाखवलंय. आणि आता स्ट्राईक एंडला न्यू बॅट्समन भूषण बैकर येतात. 6 बॉल 8 बॉल 6 ची गरज. आखोटप्पाचा बॉल त्याला पाठवलंय सरळ. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट अँड इज वेल देन ऑल इज वेल. MS धोनी स्टाईलने हा सामना इथे फिनिश करत असताना भूषण बैकरने ठोकलाय विजयी षटकार. ढवळेपाडा संघ विजय झाला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम भडबल बी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी 24 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट त्यांनी चटकावल्या तोच ऑलराऊंडर खेळाडू ठरतोय सचिन केवणे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. याच दरम्यान आमचे सन्माननीय गुरुनाथजी खाडे यांना विनंती राहील की आपल्या शुभास्या आपण द्यायचं मॅन ऑफ द मॅच सचिन केवणेला. 24 धावा 2 विकेट ज्याला मिळाल्या असा ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू सचिन केवणे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच मध्ये जयशंकर चांदई आणि त्यांना फाईट करेल आनंदी 11 आई भवानी शेलू. या 2 टीम मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा. श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुली गाव आयोजित स्वर्गीय जगदीश स्मृती चषक 2025 हे शानदार पर्व. चला भडबल टीमच्या कॅप्टनला विनंती राहील आपण आयोजकांशी लगेच कॉन्टॅक्ट करा. या मॅचचा मारा मॅच आपण देऊ सचिन केवणेला. अगदी आपण पाहतो जेव्हा जेव्हा सचिन यांचा दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा तेव्हा आम्हाला
त्यांना एक लाल सलाम द्यावा लागतो, कारण सध्या रेल्वे बोर्डाकडून खेळत असताना सुद्धा मालिकावीराची बाईक त्याने पटकावली.